नमस्कार मित्रांनो. आता सकाळी गौरांगला बांधलं इथे चरायला गवत खायला. आणि मी घरी घोड्याला गवत कापलं होतं आणि घोड्याला गवत टाकून आले. घरच्या गुरांना खायला टाकले, गुरांना कुट्टे टाकले नेपेरचे आणि बैल आणले तिकडे चरायला. त्याच्यातला हा गौरांग आणि बाजूला सर्जा बांधलाय. हे बघा इथंच बाजूला सर्जा बांधलाय. हे बैल जरा कुट्टी खायला नाटकं करतात ना, त्याच्यामुळे ह्यांना जरा सकाळ सकाळी चरायला बांधले. इकडे सर्जा आणि चिमण्याच्या पलीकडे. तर हे बघा चिमण्या इथं कसं बैल लांब लांब बांधलेत, कारण की म्हणजे एकमेकाला दिसतात ते. पण जिथं गवत आहे तिथंच खायला बांधले. मी सगळ्या शेतात काही गवत नाही, असे डांबे आलेत गवताचे, म्हणजे कुठं कुठंच गवत आहे. तर त्याच्यामुळे हे 3च गुरं चरायला बांधलेत, बाकीचे सगळे घरी आहेत. फक्त ह्या तिघांना बांधले आणि घोड्याला गवत टाकली, बाकीच्यांना नेपेरची कुट्टी टाकली. हे बघा इथं चिमणी आणि पलीकडे तिकडं सर्जे आहे, तिथं खातोय. आणि इथं बैलगाडी सोडली, कारण की नंतर बैलगाडींचंच काम आहे, बैलाला बैलगाडीचं काम आहे. आता ऊन पडले बरं का. बैलांना मी सकाळी खाऊन दिलं होतं, त्याच्यानंतर व्हिडिओज बनवला नाही. आता बैलगाडी घेऊन आलो आहे मी. हे बघा कडवळ कापून ठेवलेले, फक्त थोडंसंच कापायचं राहिले, तर ते पण दुपारून कापून होईल. थोडं कापायचं आणि बाकीचं छोटालं आहे ना, मग ते गुरांना असंच कुट्टी करून टाकू. तर हे कडवळ आता मी न्यायला आलो आहे. कडवळ घरी न्यायचं आहे कुट्टीसाठी. मस्त वाळ आहे बघा. ते पलीकडची एक लाईन आहे ना, तर ती आज कापली, ती संध्याकाळपर्यंत कुट्टी करेपर्यंत ती पण चांगली वाळती. आणि ही काल कापलेली लाईन आहे ना ह्या, तर हा कडवा आहे बघा खाली मस्त वाळ आहे. पान वगैरे चांगले वाळले त्याचे. गाडी थोडीशी पुढं लावतो मी. सरचे चल गावरांग या हाय बस. गौरांगला कसं आकडावं लागतं, ऐक म्हणल्यावर थांबायचं कळत नाही. गौरांगला जरा आकडावंच लागतं, जरा त्याला एकदा कळेपर्यंत. मग त्याला सगळे कामं एकदा त्याच्या डोक्यात बसले ना, की समजा आता कडबा कापल्याला बघितला त्यांनी, मग त्या लक्षात भरतं की इथून गाडी भरून न्यायची आपल्याला. मग गाडी थोडा माल टाकला की थोड्या अंतरा पुढं आपल्याला हाकलतात आणि तिथं थोड्या अंतरावर थांबवतात. मग चल म्हणलं की चालायचं, थांब म्हणलं की थांबायचं. थोड्या दिवसांनी येईन त्याच्या लक्षात. तर बघा एवढी गाडी भरली बस. आता घराजवळ जायचं ना, तर त्याच्यामुळं कमीच गाडी भरतो, कारण जास्त गाडी भरायला वेळ पण जातो. मग तेवढ्या वेळात तर आपण एक खेप टाकून येतो. मी आता ह्या 3ऱ्या खेपेला आलो आहे. बैलगाडी एवढी भरली, आणखीन 2-4 कवळे वर बसतीतच. आणि कडवा पण बरा सुकला आहे, कारण हे जरा लईच ताजा होतं ना, तर त्याच्यामुळे तरी बऱ्यापैकी सुकला आहे बरं का. हा खालच्या साईडचा, वरच्या साईडने तुम्हाला दाखवतो. हे बघा असे झालेत पानं, म्हणजे चांगला सुकला आहे. हे पान तर चांगलं वाळले. तर असं आहे. आणि आज आबाळ पण आले थोडं, पण आपला मुरघास आरामात होईल. आबाळ आले, फक्त एक संध्याकाळपर्यंत पाऊस नाही आला ना, मुरघास आरामात होईल. आणि जरी पाऊस जरी आला ना, तरी थोडं 2 बैलगाड्या घरी जाऊन बसल्यात आणि 3री पण बैलगाडी घरी जाईल. म्हणजे ती बॅग थोडी 20-25% तरी भरेलच. मग आपण तेवढंच बस करू. आणि हा कडबा आहे ना, तर पाऊस का आता यायला लागला तर म्हणजे रोजच येत नाही, 2-4 दिवसात वाळून जाईल. मग ह्याचा आपण बांधू आणि हा कडबा तसाच आपण शेडमध्ये ठेवू. म्हणजे वैरण कुट्टी न करता शेडमध्ये ठेवू, मग राहील शेडमध्ये. आणि हळूहळू वापरू. एक 10-15 दिवसात तर संपून जाईल एवढी वैरण, जरी शिल्लक राहिली तरी. तर तसं तर काय माहिती पाऊस येईल नाही, आला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की आपल्या पेरण्या लांबत चालल्यात. अजून आपण पेरलं नाही काहीच. चला आता ह्यांना खायला टाकायचा वेळ झाला बरं का. पण आता थोड्या वेळाने खायला टाकता येईल. तिकडं भैया कुट्टी करतोय, कुट्टी करायची चालू आहे. आणि इकडं बॅग भरायची, आणि इकडे चालू आहे ही बॅग भरायची. ते बघा ह्याच्यात अशी कुट्टी आहे. आणि आपण गेल्या वर्षी फक्त बॅग भरली होती, ह्या वर्षी त्याला मधून एक पेपर पण घेतला आहे. ह्याला इन्नर बॅग म्हणतात. तर हे काय नाही, एकदम कमी मायक्रॉनचा कागद आहे, प्लास्टिकचा, म्हणजे ह्याच्यात हवा जाऊ नये म्हणून. आणि हे आई टाकते ती पावडर, जी मुरघासासाठी असते ना ती. तर ती 5 टनाची बॅग आहे, जी आपण अगोदर भरली. आणि आत्ता भरायची चालू ही 3 टनाची बॅग आहे. जवळपास अर्धी भरली आणि अर्धी लवकरच राहिलेली. आणि तिकडं पप्पा आणतायत बैलगाडी भरून. म्हणजे बैलगाडीने इथून चारा व्हायचा, तिथं कुट्टी मिशन पैसे टाकायचं, कुट्टी मिशनमधून कुट्टी करायची, परत ती कुट्टी कॅरेटमधून आणून ह्या बॅगमध्ये टाकायची आणि तुडवायची. तर दिवसभर असंच काम चालू आहे आपलं. तर चला तर मी बैलगाडी भरतो, म्हणजे पप्पा इथं बॅग तुडवायला येतील. बादलला तर हे असंच अख्खी वैरणच खायला टाकली, पण थोडीच टाकू लागते, नाही तो फक्त पाला खातो.
तर मित्रांनो आता कडबा वाहून झालाय. सर्जाला मी इथं बांधले गवत खायला आणि पलीकडे गौरांगला तिथं बांधले गवत खायला. गौरांगला बैलगाडीलाच बांधले, त्याला मेक नव्हती. एक मेक चिमण्याला चिमण्या डाळिंबाच्या बागात बांधलेला आहे, तर त्याला आणलंच नाही मी. बैलगाडी आणताना मी काय केलं, चिमण्याची जागा बदलली आणि ह्या 2 बैलांना आणलं, कारण चिमण्याचं घरी पेन काही काम नव्हतं, तर खाईन तिकडंच गवत. आता थोड्या वेळाने जाऊन चिमण्याला आणायचं घरी. तर सर्जा इथं खातोय गवत. आता काही कडबा शिल्लक राहिला बरं का, म्हणजे ती छोटी 3 टनाची बॅग आहे ना, तर ती भरून पण कडबा शिल्लक राहिला आहे. तर हा वाळतोय कडबा, ह्याला ऊन भेटलं कडव्याला, उद्याच्याला काही संपल आणि तो पलीकडचा ना तो पण कापायचा आणि असा वाळू घालायचा. हा वाळलेला कडबा आहे ना 2 दिवस राहून द्यायचा किंवा 1 दिवस राहून द्यायचा. पाऊस येईलच तर त्याच्यामुळे 1 दिवस राहून द्यायचा. परत त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि आपल्या वरच्या शेडमध्ये, वरच्या नाही आपल्या कुट्टी बसल्या शेडमध्ये टाकून द्यायचा, म्हणजे होईन निवाऱ्याला बसेल. चला, वातावरण तर गेलं बरं का, आभाळ आलं होतं पण आभाळ गायब झालं. तर तिकडं थोडंसं आहे पण ते काय पावसाचं नाही. मी आले मोसंबीच्या शेतात. आपल्या एका सबस्क्रायबर आजींना मोसंब्या बघायच्या होत्या, तर हे मोसंब्याचं शेत आहे. आता सध्याला ह्याच्यात काहीच नाही, एकदा रोटावेटर करून घेतले आणि परत एकदा मोगडायचे, म्हणजे थोडं आयचन जमिनीत गाडून. तर असे, आणि मोसंब्याला सध्या मोसंब्या बघायच्या झाल्या तर हे बघा अशा छोट्या छोट्या मोसंब्यात. आपण फळ धरलं नाही बरं का, हे येतच फळ. आपण लहान झाडं होते त्यावेळेस फुलं पण तोडायचो, पण आता ह्यावेळेस नाही तोडले फुलं. तर असे लागल्यात कुठं कुठं मोसंब्या, म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच झाडांना लागल्यात. ह्याला असे लागल्यात, तुम्हाला आता पुढच्या झाडाला दाखवतो ह्या. तर ह्या झाडाला पण बघू, हे बघा ह्या अशा मोसंब्या लागल्यात ह्याला. ह्याला पण बऱ्या लागल्यात राव मोसंब्या. ह्यांना कटे करायची गरज असते का नाही मला काही जास्त माहीत नाही बरं का मोसंब्यातलं. तर पलीकडच्या झाडाला पण लागल्यात मोसंब्या. तर मोसंब्या खायला यायला आणखीन 2 महिने तरी टाईम आहे, म्हणजे श्रावणमध्ये येतील खायला असं मला वाटतंय, श्रावणच्या एंडिंगला असं वाटतंय. बघूया. बघा हे पुढचं झाड आहे, तर ह्या झाडाला पण अशा आहेत मोसंब्या एवढ्याल्या. हे खाली हे. चला तर मी बोर चालू करतो. इथं आपलं बोरचं स्टार्टर आहे. एकदा अगोदर बंदचं बटन दाबायचं, त्यानंतर हे हिरवं. हे आकडा टाकलं होतं तर कसं काय नाही. चला, बोर चालू होत नाही, एका जाग्यावर वायर काढलं होतं, तर ते वायर जोडायचं विसरलो मी. तर ते वायर जोडून घेतो म्हणजे बोर चालू होईल. हे बऱ्यापैकी मोठं झाड आहे मोसंबीचं. आणि आजी हे आपलं आंब्याचं शेत आहे. तर हे बघा हे असे झाड आहेत. मी आता जास्त आंब्याच्या झाडाकडे येतच नाही, कारण की आता त्यांना फळ नाही ना, तर त्याच्यामुळं येणंच होत नाही आंब्याच्या शेतात. हे सगळ्यात मोठं झाड आहे आपलं आंब्याचं. तर आंब्याला फळ पण नाही आणि इकडं खालच्या शेतात काय पीक पण नाही ना, तर त्याच्यामुळे जास्त ह्या शेतात आता येणंच होत नाही. ज्यावेळेस आपण सोयाबीन वगैरे पेरू किंवा गुरांना गवत खायलेल, तर त्यावेळेस मग येणं होतं इकडच्या शेतात, पण सध्याला काही येणंच होत नाही. मी आत्ता आलो होतो इकडं चिमण्याला न्यायला, म्हणून म्हटलं कमेंट आली होती. तर आंब्याचे झाड दाखवू. चिमणे इथं डाळिंबात बांधलं ना, तर त्याला मला घरी न्यायचं चिमण्याला. हे चल ना चिमण्या, आता बैलाला घेऊन चाललो मी. त्याचा खांदा दाखवतो हा तुम्हाला कसा आहे ते. हे बघा आता फक्त एवढीच गाठ राहिली आहे, पण बऱ्यापैकी रिकवर झालं बरं का. थांब ना. आणि त्याला तर 3-4 दिवस झालं कामाला पण धरलं नाही ना, आणखीन 5-6 दिवस नाही धरायचं कामाला, म्हणजे काय होईल. चिमण्या थांब ना. तर हे बघा असं आहे खांदा. होतोय व्यवस्थित, होतोय चांगला.